वाल्मिक कराड काही तासांमध्ये शरण येणार आहे। पुण्यामध्ये वाल्मिक कराड शरण येणार असल्याची माहिती मिळते। 21 दिवसांपासून वाल्मिक कराड फरार होता। बीडचे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा दोषी आहे आणि आता तो काही तासांमध्येच शरण येणार असल्याची माहिती मिळते। सीआयडीचे संचालक प्रशांत बुर्डे हे पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। सीआयडी कडून या प्रकरणाचा तपास केला जातोय। वाल्मिक कराड काही तासांमध्ये शरण येणार असल्याची माहिती मिळते। पुण्यामध्ये वाल्मिक कराड शरण येणार असल्याचं कळतंय। बीडमध्ये नाही तर तो पुण्यामध्ये शरण येणार असल्याचं कळतंय। तर 21 दिवसांपासून वाल्मिक कराड फरार होता। सीआयडीच्या संचालक सुद्धा आता पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून हा तपास सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, काय नेमके अपडेट्स मिळत आहेत? आज सकाळी पुण्यातून 4 पथकं जे आहेत ते वाल्मिक कराडचे आज 2 जे पथकं आहेत ते झालेलं आहे। एवढेच नाही तर वाल्मिकांचे काही कार्यकर्ते परळी किंवा बीड या ठिकाणी सुद्धा दाखल झालेले आहेत। पुण्यातले जे सीआयडी ऑफिस आहे या ठिकाणी ते आलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये जवळपास पुणे पोलिसांचं 9 पथकं जे आहेत ते तैनात झालेले आहेत। राजगुरुनगर असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल अशा जिल्ह्याच्या प्रमुख बॉर्डरवर जे सीआयडीचे जे पथकं आहेत ते तैनात झालेले आहेत आणि यामध्ये विशेष करून जे 3 पथकं आहेत ते संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपास करत आहेत आणि आज वाल्मिक कराडकर आहेत त्यांना खंडणी प्रकरणामध्ये पुणे सीआयडी हे अटक करण्याची शक्यता आहे आणि कदाचित दुपारपर्यंत वाल्मिक जे आहेत ते पुणे पोलिसांच्या स्वाधीन होण्याची पण शक्यता आहे आणि या सगळ्या प्रकरणाला आता हालचालींना वेग आलेला आहे। आता या ठिकाणी सीआयडीचे जे महासंचालक आहेत ते सुद्धा दाखल झालेले आहेत। एवढंच नाही तर परळीतले जे काही कराडकरांचे समर्थक आहेत ते सुद्धा या पुणे पोलीस सीआयडी कार्यालयासमोर दाखल झालेले आहेत। एकूण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये मोठी अपडेट येण्याची शक्यता आहे। दुपारपर्यंत वाल्मिक कराडकर आहेत ते पुणे पोलिसांचा स्वाधीन होणार असल्याची या ठिकाणी माहिती मिळते। म्हणूनच या प्रकरणामध्ये हत्या आणि खंडणी या प्रकरणामध्ये काही मोठी अपडेट येण्याची शक्यता आहे। एकूण जर पाहिलं तर संतोष देशमुख आहे या हत्या प्रकरणामध्ये 3 जे आरोपी आहेत त्यांच्या शोधासाठी विशेष 4 पथकं रवाना करण्यात आलेले आहेत। तर वाल्मिक कराडकर यांच्या शोधासाठी 9 पथकं जे आहेत ते तैनात केलेले आहेत। 4 राज्यातील जे सीआयडी पथक आहेत ते त्यांची शोध घेत आहेत। मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज वाल्मिक कराडकर आहेत ते पुण्यातल्या सीआयडी ऑफिसमध्ये सिलेंडर होण्याची शक्यता आहे। अगदी तर आपल्यासोबत आता विष्णू बुर्गे सुद्धा आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। त्या संदर्भात सुद्धा त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत। विष्णू, कधीपर्यंत वाल्मिक कराड शरण येऊ शकतो? काही तासांचा वेळ सांगितलेला आहे, मात्र किती वाजेपर्यंत तो शरण येऊ शकतो? खरं तर पुण्यामध्ये शरण येणार असल्याची माहिती प्राथमिक दृष्ट्या समोर येत आहे। कालपासूनच आत्मसमर्पण करणार अशा पद्धतीची माहिती समोर येत होती, मात्र काल ते समर्पण त्यांनी केलेलं नाही। आज सीआयडीच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती आहे। खरं तर बीड जिल्ह्यातील या प्रकरणामध्ये खंडणीमध्ये त्यांचं नाव आहे आणि त्या खंडणीच्या प्रकरणामध्ये पोलीस आणि सीआयडी दोन्हीकडून तपास सुरू आहे। सीआयडीचे अनेक पथकं मागावरती होते, 9 पथकं आणि या 9 पथकामध्ये जे 3 आरोपी आहेत संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातले त्यांचाच सुद्धा शोध सुरू आहे आणि वाल्मिक कराड यांचा खंडणीमध्ये नाव आहे, त्यामध्ये त्यांचा शोध सुरू आहे। मात्र खंडणीमध्ये नाव असल्यामुळं 2 कोटीपेक्षा, हे लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनी की 2 कोटीपेक्षा अधिकची खंडणी असल्यामुळं त्यांची जामीन होणार नाही। त्यांचं नाव फक्त खंडणीत आहे आणि त्यामुळे त्यांना आत्मसमर्पण केल्याशिवाय पर्याय नाही। त्यामुळे त्यांनी सगळी चाचपणी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि ती सगळी माहिती चाचपणी करूनच ते दाखल होणार असल्याची माहिती आहे। त्यांचा जो दवाखान्याचा प्रॉब्लेम पुढे केला जातोय, हॉस्पिटल प्रॉब्लेमचाही इश्यू आहे आणि त्या माध्यमातून देखील या सर्व शक्यता वर्तवल्या जात आहेत। बीडमध्येही आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती आतापर्यंत येत होती। आता 2 ठिकाणापैकी कुठं आत्मसमर्पण करतात हेही महत्त्वाचं असणार आहे। दोन्ही ठिकाणच्या टीम यावरती लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे आत्मसमर्पण पुण्यात जरी करणार असली अशी शक्यता वर्तवली असली तरी त्यांना बीडच्या कोर्टापुढे खरं तर हजर केलं जाण्याची शक्यता आहे। कारण
कारण ज्यावेळेस आत्मसमर्पण केलं जातं त्यानंतर 24 तासाच्या आत कोर्टापुढे हजर करणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं कोर्टापुढे कशा पद्धतीनं CID देखील यांना हजर करू शकते या सर्व गोष्टीमध्ये गुंत आहे. त्यामुळं आत्मसमर्पणाची प्रक्रिया आणि CIDच्या चौकशीमध्ये पुढच्या प्रक्रिया या सर्वांचा गुंत आहे. त्यामुळं आत्मसमर्पण कुठं होणार हे पाहणं महत्त्वाचं होणार आहे. अगदी धन्यवाद विष्णू आणि निलेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.